सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. आज आपण पुण्यामधील इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला माहीत आहे की बाबा विधानसभेचा माहोल सगळीकडे चालू आहे आणि या दृष्टिकोनातून आपण या परिसरामधील आपले जे उमेदवार आहेत BSPचे हुलगेस चलवादी की ज्यांचा आणि त्यांच्या वडिलांचा आणि आमचा खऱ्या अर्थाने जुना संबंध सांगायचं म्हणजे की शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा कुठल्याही सोयीच्या बाबतीत असो कुठल्याही तुमच्या आमच्या गैरसोयी या दृष्टिकोनातून हे कुटुंब जे आहे ह्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि या परिसरामध्ये त्यांचे अनेक कामं आहेत किंवा अनेक त्यांना कोण ओळखत नाही पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नाही असं नाही आहे. तर असे हे जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व या विधानसभेच्या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये हे उमेदवार म्हणून आहेत. तर आपले भाई आहेत हुलगेस भाईजी. तर जय भीम पुन्हा एकदा. जय भीम दादा. जय भीम. जय शिवराय. तर आपण या ठिकाणी कुठले मुद्दे घेतलेले आहेत सर म्हणजे लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या सरकारने पहिल्यांदा पाठीमागच्या सरकारने काय केलं नाही हे काय सांगाल आपण थोडक्यात. मी प्रथम वडगाव शहरी मतदारसंघातील तमाम माझे माता भगिनी माझ्या भावंडांना सप्रेम जय भीम जय शिवराय. वडगाव शहरी हा मतदारसंघामध्ये प्रथम निवडणुका 2009 साली झाली होते आणि आज आहे 2024 आणि पुणे हा स्मार्ट सिटी आणि देशातील एक 4-5व्या क्रमांकाची आज शहर आहे आणि पुण्याला विद्याचं माहेरघर देखील म्हटलं जातं. प्रथम मी शिक्षणापासून सुरू करतो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हा वाघिणीचा दूध आहे असं म्हटलेलं आहे आणि ते खरंच आणि आपण पाहिलं आज या मतदारसंघामधले शासकीय म्हणजे महानगरपालिकेची शाळेची अवस्था पाहिली आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं तर जे आपण म्हणतो पुणे हा विद्याचं माहेरघर ते न शोभण्यासारखे विषय आहेत. म्हणजे शिक्षणाकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि त्याबरोबरीने शिक्षणामध्ये SC ST आणि लो इन्कम ग्रुपचे विद्यार्थ्यांसाठी RTEमध्ये प्रवेश दिला जातो 25%. त्या 1ली ते 8वीपर्यंत या विद्यार्थ्यांना फीस माफ असते आणि आईवडिलांची इच्छा असते खूप मोठ्या शाळेमध्ये शिकवायची. 8वी नंतर 1ली ते 8वी फीसच भरायचा नसतो. 8वीला गेल्यानंतर त्यांना जर मोठ्या प्रमाणात फीस भरायचं म्हटलं त्या परिवार तिथं ढासळले जातात. त्या विद्यार्थ्यांवर लोड येतो, मानसिक तणाव येतो कारण की काही शाळेंचे 2-2 लाख रुपये फीस आहेत, लाख रुपये फीस आहेत. पण जे लोक कधी रुपये तिथं भरले नाही त्यांना 2 लाख रुपये कसं भरणार. कारण की पोटापाणीचा प्रश्न इतका मोठा आहे तर भयंकर. मग त्यांच्या तिथं एज्युकेशनला स्लो होऊन जातो आणि तिथं मुलं टार्गेटेड होऊन जातात. म्हणजे याच्यावर कधी कुठल्या आमदाराने विचार नाही केला. हा तर शिक्षणाचा भाग झाला. आरोग्याचा विषय, हेल्थचा विषय घ्या. करोनामध्ये आपण स्वतः पाहिलं काय अवस्था आहे. तर लोकांना इंजेक्शन्स मिळाले नाही जे होते, जे करोनासाठी लागणारे इंजेक्शन्स मिळाले नाही. नंतर ऑक्सिजन मिळाला नाही का. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं कोरोना व्हायचं. ऑक्सिजन मिळत नव्हतं, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हतं, बेड्स उपलब्ध नव्हते. म्हणजे टोटली जे महत्त्वाचे विषय त्यावर सरकार फेलियर. आणि त्यानंतर आपण येऊ जे दैनंदिन 3 गरजा असतात त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गरजा म्हणजे वॉटर, पाणी. या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा जर प्रॉब्लेम असेल तर पाण्याचा प्रश्न आहे.
आज 2009ला टँकर मुक्त होणार होते. आज पण टँकरचा फार मोठा या ठिकाणी स्कॅम चालू आहे. लोकांना करोडो रुपये भरावं लागत आहे सोसायटीच्या लोकांना. हा झोपडपट्टीचा तर प्रश्न तुम्हाला माहीतच बरोबर आहे. तर फार अवघड विषय. म्हणजे पाण्यामध्ये पण फेलियर आहे, शिक्षणामध्ये फेलियर आहे, आरोग्यामध्ये फेलियर आहे. आता त्याच्यानंतर येतो रस्त्याचं. आज रस्ते काय झाले, हे जे काय आजपर्यंत निवडून आलेले आमदार आहेत, हे प्रस्थापित आमदार आहेत आणि यांच्याच नातेगोत्याच्या स्वतःची जमिनी आहेत. जे महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने तयार केलेले जे DP आहेत, याच्यातले मुख्य रस्ते आजपर्यंत तयार होऊ शकले नाही. कारण की या लोकांनी जागोजागी रस्ते अडवून ठेवलेले. म्हणून ट्रॅफिकची मोठा प्रश्न आहे. आणि ट्रॅफिकमुळं गाड्या खराब होतात, ट्रॅफिकमुळं इंधनची कपत जास्त होती आणि क्लच प्लेट वगैरे जाळले जातात, त्याच्यामुळं प्रदूषण वाढतो. अनेक असे आहेत. आणि आज बघा, आज एन्व्हायरमेंटल इतकं मोठा प्रॉब्लेम आहे, ग्लोबल वॉर्मिंग चाललेलं आहे. पण या ठिकाणी मात्र झाडं लावण्याकडे कुणाचं लक्ष नाही. ते फक्त भिंतीवर आपण वाचतो, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हरित पुणे. पुणे स्वच्छ तर मी तर पाहिलं नाही, हरित पाहिलं नाही, आणि सुंदर कधी बघणार हां. फक्त कागदावरचे विषय आहेत. आणि त्यानंतरचं झोपडपट्टीचा एक महत्त्वाचा विषय आपल्याला सांगितलं. झोपडपट्टीचे SRA म्हणून प्राधिकरण या लोकांनी तयार केले. त्या प्राधिकरणामध्ये असे आहेत की त्यांनी जे GR फॉर्म केलेलं आहे, गॅझेट फॉर्म केलं, त्या गॅझेटमध्ये असे केलेले आहे की चणे कोणाला देतात, ज्याला नाही, दातवाल्याला चणे द्या ना. म्हणजे या जे काही आमदार जातात, जे गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करतो त्याच GRला ते धरून चालतात. आणि ब्युरोक्रॅट्स काय म्हणतात, GRच्या बाहेर जाता येत नाही. अरे पण GR आणि जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहे हे सोडवण्याचं काम कुणाचं आहे, आमदारांचं. अगदी बरोबर. कारण की आमदार म्हणजे काय, रोडचा रस्ता करणं, पाणी देणं हा नाही. GR फॉर्मेशन आणि मतदारसंघामध्ये विविध शैक्षणिक योजना असेल, आरोग्याची योजना असेल, MIDC सारखे प्रश्न असेल, IT पार्क सारखे प्रश्न असतील, पाण्याचं मोठमोठे हे करणं, मोठमोठे रस्ते करणं, DP तयार करणं, हे काम आमदाराचं असतं. परंतु जे काही आमदार गेले किती शिकलेले आहेत आपल्याला माहिती आहे, किती शिकलेले आपल्याला माहिती आहे. म्हणून असे असंख्य प्रश्न आहेत. आज बघा, या वडगाव शहरीमध्ये राहणारे जवळजवळ 90% लोक सर सर्वसामान्य, SC ST OBC मायनॉरिटी आणि इतर सर्व असतील या समाजाचे. परंतु मी जेव्हा पाहतो, 2 गुंठे जमीन घ्यायला कुठलाही माणूस जातो तर शासनाचं GR म्हणतात 11 गुंठे असल्याशिवाय खरेदी करू शकत नाही. मग लोकांनी करायचं काय, म्हणजे हा सरकार गरिबाला मारण्यासाठी आहे का गरिबा काय करण्यासाठी? असे असंख्य प्रश्न, असंख्य. ज्याचा माझा पूर्ण अभ्यास आहे, कारण की मी झोपडीतून आलो. मला झोपडीतला हिवाळा, पावसाळा, उन्हाळा सगळं माहिती आहे. आणि आज मी एका वेगळ्या क्लासमध्ये जरी राहत असेल, पण माझं बालपण तिथं गेलं. मला सर्वांचे प्रश्न माहिती आहे, झोपडीचेही प्रश्न माहिती आहे, 5 स्टारचेही प्रश्न माहिती आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे काम करण्याची दानत आहे आणि ज्याच्याकडे प्लॅनिंग्स आहे, असंच माणूस आमदार झाला पाहिजे, असं माझं बरोबर आहे. सर, तुमच्या ह्या पॉईंटमध्ये गुन्हेविषयी तुम्ही काय, गुन्हेगारांच्या संदर्भामध्ये ह्या मतदारसंघाची काय पोझिशन आहे? सर, हा मतदारसंघामध्ये कालच मी एका इंटरव्ह्यूला गेलो होतो. मला काही पत्रकार म्हटले, येरवडा नाव घेतले की लोक येत नाही. बरोबर आहे. आणि ते काय येत नाही, या जेवढे काही गुन्हेगारी झाले, या ठिकाणी वाढ झाली, ते बेकारीमुळे झाली. या बेकारीवर आजपर्यंत कुठल्या आमदारांनी केलं? रोजगार निर्माण केलं पाहिजे होतं. केंद्र शासनपासून, राज्य शासनपासून, केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिकेची अनेक योजना आहेत, ज्याच्यामध्ये आपण पहा, महात्मा फुलेसारखी योजना आहे, वसंतराव नाईक सारखे महामंडळ आहेत, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, WMDC महामंडळ आहे, PMRY एक महामंडळ आहे, असे अनेक आहेत. परंतु मला
या आमदार जितके होऊन गेले यांना त्याचं नाव तरी माहिती आहे का? आणि त्यामुळं काय झालं, या ठिकाणी फार मोठे आणि गुंडागर्दी झाली. गुंडागर्दीच नाही सर, या ठिकाणी महिला देखील सुरक्षित नाही. या गुंडागर्दीमुळं महिला सुरक्षित नाही. आणि या गुंडागर्दीमुळं मटकेचा धंदा, दारूचे धंदे, आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, वडगाव शहरी मतदारसंघामध्ये 100 कोटीचे गांजे सापडले. 100 कोटी. आणि आजकाल ड्रग्स, पब्स, याचे कोण आश्रयदाते, कोण यांना सपोर्ट करणारे कोण, विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणून या ठिकाणी असणारा हा जे गुंडागर्दी, या ठिकाणी असणारा हा अवैध धंदे, आणि या ठिकाणी असणाऱ्या टँकरची विक्री, टँकर माफिया, असे अनेक हे आहेत सर. बरं सर, मग आता यामध्ये जो ड्रगचा एक मोठा प्रश्न आहे. जी सर. आता हे ड्रगच्यामुळे हे तरुण विद्यार्थी किंवा कोण असतात, असे अनेक प्रश्न आहेत. पण यामध्ये आता तुम्ही झाल्यानंतर जी सर, काय माझ्या असं निदर्शनास येतं की तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती पोस्टरवरती तुमचा स्वतःचा सेल्फ असा एक फोन दिलेला आहे की जो मी कुठल्याही म्हणजे उभा राहिलेल्या उमेदवारांनी दिलेला नाही. हे पाहिलं म्हणजे माझ्या प्रेक्षकांना मी असं सांगेन की मी अनेक पत्रकं दाखवू शकतो, परंतु हुलगेश भाईंनी त्यांचा स्वतःचा नंबर या पत्रकावर दिलेला आहे. हा फार मोठा म्हणजे हे आहे की मी रात्रंदिवस उपलब्ध आहे अशी ग्वाही आपण देऊ शकता याच्यातून. यामध्ये मी असं म्हणेन की शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण काय बदल कराल, आणि त्याचबरोबर पहिल्यांदा शैक्षणिक दृष्टिकोनातून सांगा आपण. मी शैक्षणिक दृष्टिकोनातून सर, की आज जग बदललेलं आहे सर, आणि याबरोबर की कॉम्प्युटरायझेशनमध्ये शिक्षण झालं पाहिजे सर, आणि स्मार्ट शिक्षण झालं पाहिजे. याचा बदल तर मी 100% करेन. आणि दुसरी गोष्ट काय की जे आज SC ST आणि अल्प उत्पन्न दरात जे घटकातील मुलांचे जे शिक्षण RT मार्फत होतं, जे माझं तर असं मत आहे की यांनी 8वी करू नये, ते 12वीपर्यंत करावं. कारण की निदान एक पहिला टप्पा तरी पार होईल. आज काय होतं, यामुळं अनेक मुलांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय यायला लागले. तर हा मी एक बदल लोकांसाठी करेन. आणि मी मध्ये दिल्लीला व्हिजिट केलं होतं सर. दिल्लीला मला शाळेचं एक ट्रिप व्हिजिटसाठी बोलवलं होतं. तर मी त्या ठिकाणी जे पाहिलं शाळा, त्या ठिकाणचे त्यांचे ॲडमिन पाहिलं, त्यांचे शिक्षकांचे हे पाहिलं. पहिले शिक्षकांना ट्रेन करतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर इतकं सुंदर बनवतात की मुलं पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण होतो. तर मला ते देखील या वडगाव शहरीमध्ये मी एक पॅटर्न म्हणून चालू करायचं. आता हे जे आपण मोठा वर्ग हा महिलांचा आहे. जी सर. आणि महिलांच्या संदर्भात आपण कामं घेतलेलीच आहेत. त्यांच्यामध्ये तुम्ही सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, किंवा आणखीन त्यांचे शिक्षण असेल किंवा त्याच्यामध्ये काय तुम्ही नवीन काय कराल सर? पहिला मी ज्या पक्षाचा राज्याचा जनरल सेक्रेटरी आणि ज्या पक्षाचा मी उमेदवार आहे, ते माझे जे लीडर आहेत ते बहन कुमारी मायावतीजी आहेत. ते स्वतः महिला आहेत. आणि आज वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आज कुठल्याही महिला सुरक्षित नाही. विशेष म्हणजे आपण पाहता रस्त्यावर फिरत असताना चेन स्नॅकर असतात, जे चेन हे करतात, गळ्यातले चेन चोऱ्या करतात, हे करतात. हे कशामुळं करतात की आपल्याकडे प्रॉपर त्याचा CCTVच नाही. आज जर प्रॉपरली सगळीकडे, म्हणून मी माझ्या याच्यामध्ये 10 पॉईंटमध्ये मी 2 लाख CCTV बसवणार असं माझं त्याच्यामध्ये गॅरंटी आहे. का की कोण जरी चुकीचं करत असेल लगेच निदर्शनात येईल. आणि राहिली गोष्ट, जे आजपर्यंत महिलांसाठी फक्त घोषणा झालेल्या आहेत, तर मी घोषणा नव्हे तर मी स्वतःच एक हेल्पलाईन नंबर पर्सनल देणार आहे. हेल्पलाईन नंबर की ते 24/7
कुठली माझ्या माता भगिनी अडचणीत असेल तर पहिला माझं टीम धावत नाही. पोलीस कितपत करतात आता माहीत नाही, कारण की लॉ अँड ऑर्डरच या ठिकाणी राहिलेलं नाही आहे म्हणून. आणि राहिली गोष्ट त्यांचा महिला सबलीकरणचा असेल, महिलांना विविध उपक्रम असेल. माझी कन्या स्वतः BA LLB LLM आहेत आणि डिप्लोमा इन एज्युकेशन आहे, ते देखील महिलांवर काम करते. प्रथमताई म्हणून ते एक प्रोजेक्ट राबवतो. या योजनेतून महिलांना आम्ही विवेक म्हणजे गृहउद्योग सारखे त्यांना ट्रेन करू. त्यांना महानगरपालिकेचे अनेक योजना आहेत सर, जे ॲन्युअल बजेट असतो त्याचा 5% रक्कम हा मागासवर्गीय कल्याणकारी निधी म्हणून असतो. त्याच्यामधून आपण भरपूर काय करू शकतो. तर फक्त काय झालेलं आहे आजपर्यंत आहे ना, चना आहे तो दात नाही, दात आहे चना नाही, हा झालेला हा या वडगाव शहरीच्या इलेक्शनच्या माध्यमातून ते बदलू शकतो. तर सर दुसरं एक आता फार मोठा प्रश्न आहे की, आणि हा सर्वांना माहीत आहे की रोजगार वाढवणे. जी सर. हां, तर रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय प्लॅनिंग आहे आपलं पुढचं? सर रोजगाराच्या माझ्याकडे अनेक योजना आहेत सर. अनेक योजना म्हणजे काय झालं, छोटे छोटे आपल्या या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये सर इंडस्ट्रियल रिझर्वेशन असतो. ज्या इंडस्ट्रियल रिझर्वेशन त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला आपण वेलकम केलं पाहिजे. ते इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या पाहिजे. आणि जे IT पार्क आज आपल्याकडे आहेत सर, या IT पार्कवर आपण लोकांनी निर्बंध आणले पाहिजे की जे काही नोकर भरती करता हे पहिले भूमिपुत्रांना मिळालं पाहिजे, लोकलाईटला मिळालं पाहिजे. आज काय होतो, यांना कमी पैशात पश्चिम असेल, उत्तर असेल किंवा इतर ठिकाणी जे कामगार घेऊन येतात, कमी पैशात त्यांना हे मिळतो म्हणून, आणि आपल्या लोकलाईटला मिळत नाही. यावर कुणी लक्ष देत नाही. लोकल लीडरचं काय होतो, त्यांच्याकडे काय नोकऱ्यासाठी प्रयत्न नाही करत, मुलांना नोकऱ्या द्या म्हणून. ते म्हणतात मलाच पार्किंग द्या, मलाच कॅन्टीन द्या, म्हणजे ते स्वतःपुरतं बघतात. म्हणून हा बेकारी वाढत चाललेली. पण माझं याच्यावर ठास आहे की मी त्यांना म्हणेल की पहिला माझ्या लोकलाईटला काम द्या. जे महाराष्ट्रात डॉमिसेल आहेत पहिलं काम मिळालं पाहिजे. तो कुठलाही असो, तो उत्तर भारतीय असो, दक्षिण भारतीय असो, पूर्व असो, पश्चिम असो, पण तो महाराष्ट्रातला डॉमिसेल पाहिजे सर. हां, तर या पद्धतीने जर गेलो आपण तर 100%. आणि नंतर तर तुम्हाला आपल्याला सांगितलं सर की शासनाचे, केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकेचे इतके आणि महामंडळाचे इतके आहेत. कारण की काय झालं सर, हे लोक कधी अभ्यासच केला नाही म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. सर माझ्याकडे लहानपणापासून या क्षेत्रामध्ये काम, बरोबर, मला शासनाचे एकूण एक योजना माहिती आहे आणि या योजना इम्प्लिमेंट करेन सर मी. म्हणजे साहेबांचा हा जो निर्णय आहे की योजना, आणि त्या योजना सरकारी जरी असल्या तरी स्वतःहून तुम्ही त्यात इम्प्रूव्ह करणार आहात. स्वतःची एक लाईन, हेल्प लाईन चालू करणार. एव्हरी वीक कॅम्प लावणार सर. हां, एव्हरी वीक प्रत्येक भागात कॅम्प लावून त्या योजनेचं बेनिफिट घ्यावं. म्हणजे अशा प्रकारची जी नियोजन असणं कामाचं, ह्या नियोजनाच्या संदर्भामध्ये निश्चितच आपण म्हणजे भाई आपण पुढे आहात असं म्हणावं लागेल. आणि ह्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अनेक ज्या हे आहेत सवलती, म्हणजे सवलती आहेत आणि घटनेने दिलेले दिलेले आहेत. तर आता या सर्वांमध्ये आपण हा जो 12 बलुतेदार आहे, संपूर्ण आपला 12 बलुतेदार, ह्यांना आणखीन कामाला लावणे किंवा त्यांचा उपयोग करणे, आपल्या या त्यांचा कसा फायदा होईल हे पाहणे, तर संपूर्ण लोकांना आपण एकत्र करण्यासाठी जो आपला प्रयत्न चालू आहे, म्हणजे स्त्रिया असतील, पुरुष असतील आणि त्याचबरोबर सगळे, तर म्हणजे 12 बलुते म्हणजे 18 पगड जातींना एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून आपला काय आणखी प्लॅन असेल? सर या 12 बलुतेदारांना एकत्र आणण्यासाठी माझ्याकडे छत्रपती शिवरायांचा जे अष्टप्रधान मंडळाचा त्यांचा कल्पनाच नव्हता, कृती होता. आणि भगवान बुद्धाने देखील अष्टांग मार्ग आपल्याला दाखवला.
तर या दोन्हीचं मी समीकरण करून एक हर्कुलस नावाचं योजना आणलं सर. हर्कुलस म्हणजे हे बघा, अष्टांग मार्गात 8 आहे. आणि छत्रपतींचं जे अष्टप्रधान आहे ते 8, हर्कुलसमध्ये 8. हे बघा, HERCULES 8 झाले. तर हा घेऊन मी याच्यामध्ये पण येच आहे सर, मी एकटा काही नाही करू शकत सर. मला हा हर्कुलस पाहिजे माझ्याबरोबर. म्हणजे H म्हणजे हेल्थमध्ये काम करणारे डॉक्टर माझ्याकडे तज्ज्ञ आहेत सर. आणि E म्हणजे एज्युकेशन, माझ्याबरोबर एज्युकेशनमधले तज्ज्ञ जोडलेले आहेत. डॉक्टर रामचंद्र जाधव जे डेप्युटी डायरेक्टर होते, आज निवृत्त आहेत, ते माझ्याबरोबर काम करतात सर. R म्हणजे रोड, लाईट, महानगरपालिकेचे निगडीत काम आहेत, त्याच्यामध्ये माझ्याबरोबर महानगरपालिकेचे निवृत्त विकास रोकडे साहेब आहेत, ते काम करणार आहेत. C म्हणजे करप्शन सर. करप्शनवर काम करण्यासाठी माझ्याकडे मिलिटरीमधून रिटायर्ड झालेले ब्रिगेडर रे म्हणून आहेत सर. त्यांनी मला शब्द दिला, मला रायटिंगमध्ये दिलं, करप्शनसाठी मी काम करत. आणि यू म्हणजे अनएक्सपेक्टेड थिंग्स. अनएक्सपेक्टेड म्हणजे काय सर? नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये कधी पूर येतो, कधी आग लागते. याच्यामध्ये माझ्याबरोबर जे पुणे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख होते, प्रशांतजी रणपिसे, ते माझ्याबरोबर आलेले आहेत. आज परत इकडे एल आला. एल म्हणजे काय? लॉ अँड ऑर्डर. माझी कन्या रेणुका ही स्वतः LLM आहेत. माझी दुसरी कन्या पुष्पांजली, ते LLB आहेत. माझं चिरंजीव आकाश, तोही BBA LLB LLM आहे. तर हे मंडळी ते लॉ अँड ऑर्डरचं बघणार आहे सर. आणि ही म्हणजे एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंटमध्ये देखील माझ्याकडे एम्प्लॉयमेंट समाज कल्याणामध्ये ज्यांनी मोठ्या पद भूषवलेले, त्यांनी म्हटले मी काम करेल, माझं नाव हे डिस्क्लोज करू नका. तर ते व्यक्ती एम्प्लॉयमेंट संदर्भात, सेल्फ एम्प्लॉयमेंट संदर्भात काम करणार आहे. आणि राहिला एस म्हणजे सामाजिक सलोखा. आणि आपण पाहता मी सर्व जाती धर्माला घेऊन एक सेक्युलर काम करतो. आणि मान्यवर साहेबांचं म्हणणंच होतं आम्ही इक्वल. तर आम्ही इक्वलने काम करतो, समता. तर या पद्धतीने माझे विचार आहेत. सर, आता हे आपले वोटर जे आहेत हे सगळे काही शिकलेले नाहीत. जी सर. हां, नंतर त्यांना वोटिंगच्या वेळेस बऱ्याच अडचणी निर्माण होतात. तर आणि मग त्यांच्या वोटरच्या दृष्टिकोनातून किंवा काही वोटर्स बाहेर गेलेले असतात, तर त्यांना आणणे किंवा त्यांना प्रोसेस करणे, आणि काही वोटर्स अपंग असतात. तर अशा वोटर्सच्या त्यांना असलेल्या अडचणीवर आपण काय त्यांना मार्गदर्शन कराल? पहिली गोष्ट म्हणजे की मी सांगू इच्छितो की 20 नोव्हेंबरला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया आहे. आणि यामध्ये विशेष म्हणजे बॅलेट बॉक्समध्ये म्हणजे मतपेटीमध्ये क्रमांक 1 म्हणजे पहिला बटन हे हत्तीसमोरील बटन दाबून आपण मला आपले बहुमूल्य मत द्याल हे मी अपेक्षा करतो. आणि सरांनी जे प्रश्न विचारले की अपंगांचा आणि जे मतदार म्हणजे आपल्या परिसरात राहत नसून जे बाहेर गेलेले आहेत असे मतदारांना मतदान करण्यासाठी बोलवणे आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत पाठवणे, यासाठी पहिली गोष्ट मी यावेळी जे काही कॅम्पेनिंग करतो हे पूर्ण मीडिया बेस करतो, ज्याच्यामध्ये आमच्याकडे असे सॉफ्टवेअर आहेत की आम्ही त्यांना मेसेज टाकले की त्यांना त्यांचा वोटर ID, वोटर स्लिप हे ॲटोमॅटिकली त्यांच्या मोबाईलवर जाणार. आणि कुठल्या मतदान केंद्रामध्ये, कुठल्या शाळेमध्ये त्यांचं मतदान आहे आणि कुठल्या खोलीत आहे हे देखील त्यांच्या व्हॉट्सअपवर जाणार आहे. आणि राहिली गोष्ट
की आम्ही लोकांनी नागरिकांमध्ये की जे व्यक्ती पूर्वी असणाऱ्या घरात राहत नसून दुसऱ्या ठिकाणी गेले असेल त्यांनाही सूचित केलेले काही नंबर्स आमच्याकडे, आमचे कॉलर्स लोक देखील त्यांना बोलवतात. आणि जे डिसॅबल्स म्हणजे जे अपंग असेल किंवा वयस्कर असेल त्यांना शासनाने स्वतः गव्हर्नमेंटने काही स्कीम्स हे केलेले की त्यांना तारीख दिली होती. मग आज 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 पण होता सर वोटिंग. जे पोस्टल वोटिंग्स जे कर्मचारी आहेत ज्यांना बाहेर ड्युटी अलाउट केलेले त्यांचंही मतदान होऊन गेलं. आणि जे हँडिकॅप होता त्यांचा पण आज मला वाटतं आजचा दिवस त्यांना हे दिलेले. आणि दुसरी गोष्ट मतसंख्या वाढावं म्हणून सोसायटीमध्ये देखील यावेळी ते लोक EVM मशीन लावणार आहेत. अशा प्रकारे कामकाज चालू आहे. सर यामध्ये म्हणजे जवळ महत्त्वाचा जो भाग येतो की आपल्या या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये जी सर. तर दुसरा किंवा लोकांना एक कळत नाही की आपण कुठल्या म्हणजे सीमेवरचे हां सीमेवर जे आहेत ते आपण कुणीकडे आहोत. हां त्याच्यामुळे सीमा तुम्ही काय सांगू शकाल का? हे बघा सर, सीमारेषा प्रामुख्याने सांगतो वडगाव शहरी मतदारसंघामध्ये प्रामुख्याने लवगाव पूर्ण गाव आहे, धानुरी पूर्ण गाव आहे, कळस पूर्ण गाव आहे, मग आपला येरोडा पूर्ण गाव आहे सर, खराडी आणि वडगाव शहरी असे 6 गावं मुख्य गाव आहेत सर. आणि त्याच्यानंतर मांजरीचं थोडासा भाग आहे सर त्याच्यामध्ये. मांजरीचा काय भाग आहे आणि लवगावमधलं जे निरगुडी आहे आणि वडगाव शिंदे हे दोन्ही असे आहेत सर. हा टोटल या मतदारसंघामध्ये एक गाव आहे सर. तो मांजरीचा जो येणारा भाग आहे तो कुठला आहे काय सांगू शकाल? मांजरी कारण नदीच्या पलीकडं नदीच्या पलीकडचाच भाग आपल्याकडे आहे सर. अच्छा, कारण का हे असं सहसा होत नाही. नाही पहिल्यापासून 2009 पासून आहे. अच्छा, कारण की 2009चं निवडणूक देखील मी लढलो होतो. अच्छा, बरोबर. तर मला या ठिकाणी एक आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की आमचे अण्णा म्हणजे भाईंचे वडील हे माझ्या माहितीनुसार शिकलेलेच नव्हते. नाही शिकले पहा, आणि त्यांचा एक हे होता की बाबा माझी मुलं म्हणजे सगळी जनरल मुलं हे इंग्लिशमध्ये बोलले पाहिजेत. भले मी शिक्षणामध्ये नाही परंतु इंग्लिशमध्ये बोलले पाहिजेत. आणि त्यांचा आणि माझा जवळजवळ 30 वर्षाचा संपर्क आहे. आता अलीकडंच नाही आहे ते गेल्यानंतर. तर सांगायचं तात्पर्य आहे की त्यांची आता पिढी ही LLM सगळे मी पोस्ट ग्रॅज्युएट आणि या परिसरामध्ये त्यांनी आपण पाहतो की इंटरनॅशनल स्कूल आहे. सांगायचं तात्पर्य माझं हे आहे की शिक्षणामध्ये जे मनुष्य शिकलेला नाही त्यांनी सगळ्या शिक्षणाच्या सोयी निर्माण केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या बलुबतेवरती म्हणजे ते अण्णा हे कामगार म्हणून माझ्या ऐकण्यात आहेत. मी हे का सांगतो तर आपल्या बहुजनांची जी प्रगती आहे ही प्रगती फक्त पैशावर झालेली नाही तर जिद्दीवर आणि तेही बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या ज्ञानावरती बदल झालेले आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ उभी केलेली आहे. अण्णांचं हे सगळे दुवा आहे असं मी निश्चितच म्हणेन. या ठिकाणी जे भाई आहेत यांचा आमचा लहानपणापासून संबंध आहे. अगदी छोटे होते तेव्हापासूनचा. म्हणजे त्याच वस्तीमध्ये मी सुद्धा जवळ तिथंच राहिला आहे. आणि सांगायचं तात्पर्य आहे की या अशा अभ्यासू आणि करारी व्यक्तिमत्व यामध्ये तुम्ही या ठिकाणी लोकांच्या कार्यासाठी उभा आहात ही खूप चांगली बाब आहे. आणि ही अण्णांची जी काय प्रगती आहे, अण्णांनी जी काय आपल्याला दिलेलं आहे त्यांची, आणि मग बुद्ध आणि बाबासाहेब याच्याशिवाय तर आपण बाहेर जाऊ शकत नाही. तर अशा प्रकारची मेसेज ह्या सगळ्याला घेऊन आपण काय मेसेज द्याल आपल्या बहुजनांना? सर, मी प्रथम सर्व महापुरुषांचा मी कोटी कोटी धन्यवाद म्हणतो सर. आणि माझ्यामध्ये माझ्या कुटुंबामध्ये जर परिवर्तन झालं असेल या महापुरुषांच्या विचारामुळे झाले. आणि मी तमाम वडगाव शहरीचेच नव्हे तर पुणे शहरातील सर्व
माझ्या माता भगिनी बांधवांना सांग इच्छितो की हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. आणि माझ्या एक विजन आहे, मी नेहमी म्हणत असतो, नॉलेज इज पॉवर. आणि माझ्याकडे ते नॉलेज आहे. फक्त पॉवर आपण द्या. या दोन्हीचं समीकरण करून संपूर्ण वडगाव शहरीचा विकास करू आणि एक समतामूलक समाज त्या ठिकाणी निर्माण करू, हेच माझं म्हणणं आहे. सर खूपच छान. तर या ठिकाणी आपणाला आता सांगायला नको बहुजनांना की शिवराय आणि बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या समतेचं जर आपल्याला राज्य आणायचं असेल तर आपण सर्वांनी त्या दृष्टिकोनातून विचार करून या परिसरामध्ये किंवा या विधानसभा वडगाव शहरी विधानसभेमध्ये तरी 208 वडगाव शहरी विधानसभा, तर यामध्ये तरी निश्चितच समतेच्या चळवळीची एक ज्योत लावाल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करेन. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मला आपल्या सर्वांना नम्र विनंती करायचं आहे आणि निमंत्रणही द्यायचं आहे की 17 तारखेला कॉमर्स झोन समोर मेंटल हॉस्पिटलचं जे ग्राउंड आहे, पंचशील नगरला लागून येरोडा या परिसरामध्ये बहीण कुमारी मायावतीची वडगाव शेरीमधून एक क्रांती घडवण्यासाठी आणि बाबासाहेबांचा निशाण हत्ती आणि निळा झेंडा विजय करण्यासाठी महारॅलीसाठी येत आहे. तरी मी सर्व माझ्या माता भगिनी भावंडांना हात जोडून विनंती करतो, आपण बहिणजीला ऐकायला या आणि बहिणजीला पाहायला या. धन्यवाद. जय भीम, जय भारत.